ते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, आज 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन. आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत साहित्यिक सावरकर हा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन मुग्धा गोखले यांचं. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मदतीने. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित हे गीत ऐकताना कुणाच्याही जीवाची घालमेल झाल्या वाचून राहत नाही. मातृभूमीविषयीच्या उत्कट प्रेमाचा आविष्कार करणारे सावरकर म्हणतात, मी वृत्तीनं कवी आहे, पण परिस्थितीनं मला राजकारणी बनवलं. या त्यांच्या विधानात किती तथ्य आहे हे त्यांच्या साहित्याकडे पाहिलं की लक्षात येतं. 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा, अतोनात कष्ट, सुटकेची तसूभरही शक्यता नाही. सतत पहारा असताना कोठडीतल्या भिंतीवर गुप्तपणाने घायपाताच्या काट्यानं काव्य लिहिणारे शृंगार वीर अद्भुत आदी नवरसांबरोबर देशभक्ती नावाचा 10वा रस निर्माण करणारे महाकवी सावरकर हे जगामध्ये दुर्मिळतेनंच आढळतात. सुमारे 10,000हून अधिक पृष्ठ मराठीमध्ये आणि 1500हून अधिक पानं इंग्रजीत लिहिणाऱ्या सावरकरांचं साहित्य एक महोदधीच आहे. मर्यादित वेळेमध्ये त्यासंबंधी काही बोलणं किंवा साहित्य अभ्यासणं हे कवी कालिदासाच्या शब्दामध्ये एखाद्या लहानशा होडीनं महासागर पार करण्यासारखं दुस्साहस ठरेल. साहित्यातले अनेक प्रकार त्यांनी लीलया हाताळले. खंडकाव्य, कादंबऱ्या, कविता, लेख, निबंध, आत्मचरित्र, इतिहास, नाटक असे अनेक. पण या सगळ्या लेखन प्रपंचामागं एकच प्रेरणा, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य. स्वातंत्र्याला त्यांनी देवी स्वरूपात पाहिलं. ही देवी सुजनांचं रक्षण करणारी आणि अधमांचं रक्तप्राशन करणारी आहे. मोक्ष, मुक्ती आणि अंतिम पुरुषार्थ हा स्वतंत्रतेचं रूप आहे. जगात जे जे भव्य, दिव्य, उदात्त, उन्नत, महन्मधुर आहे ते सर्व तूच आहेस या शब्दांनी ते स्वाधुर्य आहे. कालिदासाचं भाषा सौंदर्य आहे. तसं पाहिलं तर कवी सावरकर आम्हाला अगदी अनोळखे राहिले असं काही नाही. त्यांनी केलेला स्वतंत्रतेचा जय जयकार आम्ही कितीदा तरी ऐकलाय किंवा सागरा प्राण तळमळला हे व्याकुळ बोल आपल्या अंतःकरणाला पीळ पाडतात. त्यांच्या कवितेतली प्रखर राष्ट्रवादाची धग आणि संस्कृत भाषेशी तिची असलेली जवळीक, त्यामुळं त्या कवितांशी आपण फार सलगी करू शकलो नाही, अर्थात ही आपली मर्यादा. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वस्थन दिलीच असते दिधले बळी मी, अशा त्यांच्या निःशंक ग्वाहीनं आम्ही भारावून जातो. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग्विभवही तुझं अर्पियले, तू त्याची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुची अनन्य झाला. अशा एकाग्र ध्येयवादानं आम्ही चकित होतो. अगदी कोवळ्या वयातच बालविनायकाचा स्वातंत्र्याचा हा ध्येयवाद दिसून येतो. त्या काळी प्लेगनं देशभर उडवलेला कहर, त्याच्या बंदोबस्ताच्या नावाखाली इंग्रज सरकारची दडपशाही, रँडचा वध, त्यासाठी चापेकर बंधूंना मिळालेली फाशीची शिक्षा, या बातम्या एकामागून एक येत असताना विनायकाचं मन मात्र चापेकरांसारखं काहीतरी करावं या विचारानं भारून गेलं. चापेकर, रानडे यांना फाशीवर चढवल्याची बातमी आल्याबरोबर कुलस्वामिनी अष्टभुजा देवीसमोर कुमार विनायकानं देशाला स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उग्र प्रतिज्ञेचा पडसाद त्यांच्या चापेकरांवरच्या फटक्यात उमटला आणि त्यांनी चापेकरांना सांगितलं, कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे, कार्या चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. वयाच्या 15व्या वर्षी सावरकरांनी आणखीन एक स्वदेशीचा फटका रचला. आर्यबंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडूनी कटा करूया ब्लेंछपटाना धरू कदा, काश्मीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला का भुलता, मलमल त्यजुनी वलवल चित्ती हलहलके का पटवरिता.
जातिवंत देशभक्त असणाऱ्या सावरकरांनी पराक्रमी वीरांवर काव्य रचली नाही तरच नवल. सवाई माधवरावांचा रंग, टिळक स्तवन, तानाजीचा, बाजीप्रभूंचा पोवाडा, शिवरायांचा पाळणा, भगतसिंहांवरचं काव्य अनेक सांगता येतील. पराभूत मनोवृत्तीच्या समाजाला स्वराज्याचं स्वप्न फक्त दाखवलं नाही तर ते प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवराय त्यांचं दैवीला प्रेमाची परिभाषा शिकवली, तर सावरकरांनी तिला देशप्रेमाची परिभाषा शिकवली. आकांक्षा सागरास, मूर्ती दुजिती, जगन्नाथाचा रथोत्सव, आत्मबल, सांत्वन अशा अनेक आत्मपर आणि तत्वचिंतनपर कविता आहेत. त्यांच्या शतजन्म शोधिताना या गीतामध्ये त्यांनी गाठी हा शब्द 2 अर्थांनी वापरलाय आणि त्याच्यामध्ये सुंदर यमकही साधलंय, वृद्ध झाला होता. समाज सुधारणेचा एक भाग म्हणून मराठी भाषा समृद्धीचं व्रतच त्यांनी घेतलं होतं. 1924 साली केसरीमधून त्यांनी मराठी भाषेचं शुद्धीकरण ही लेखमाला लिहिली. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक दत्तू वामन पोद्दार यांनी सावरकरांना विचारलं होतं, परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले ही आमची विजयचिन्ह नव्हेत का? त्यावर सावरकर म्हणाले होते, ती आमची विजयचिन्ह नाहीत, ते आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत. परकीय भाषेतल्या अनेक शब्दांना त्यांनी मराठमोळे असे प्रतिशब्द सुचवले. दिनांक, नगरपालिका, महापौर, हुतात्मा, नेतृत्व, दूरदर्शन असे अनेक. हे शब्द आज आपण सर्रास वापरतो. शेकडो शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांना एकदा एकाने विचारलं होतं की ध्वनीपेक्षा जास्त वेगानं जाणाऱ्याला आपण काय म्हणू? तर त्यांनी झटकन सांगितलं, स्वनातीत. सन आणि अतीत हे दोन्ही संस्कृत शब्द आणि त्याचा अर्थ आहे आवाजाला मागं टाकणारा. अर्थात परभाषेबद्दल त्यांच्या मनामध्ये कधीच द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा ही शुद्ध असावी असंच त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या गद्य लिखाणामध्ये सर्व पेशव्यात थोर पेशवे कोण, ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावेत, वंदे मातरम हे निबंध आजही वाचनीय आहेत. शत्रूच्या शिबिरात राहून क्रांती कल्लोळामध्ये वेढलं असतानाही जे ग्रंथ त्यांनी लिहिले त्यांना भारताबाहेरही प्रसिद्धी मिळाली. जोसेफ मॅझिनी या त्यांच्या ग्रंथामध्ये पराधीन राष्ट्रांनी स्वातंत्र्य संपादनासाठी कोणते मार्ग स्वीकारावेत याचं नेमकं सूत्र त्यांनी सांगितलं आहे. हुतात्मा भगतसिंह, लाला हरदयाळ, सुभाषचंद्र बोस यासारख्या क्रांतिकारकांनी ज्या ग्रंथाच्या गुप्त आवृत्ती छापून सहस्त्र सैनिकांना आणि क्रांतिकारकांना चेतना दिली तो सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ 1857चं स्वातंत्र्य समर. त्यातल्या आगीत तेल या 6व्या प्रकरणामध्ये ते लिहितात, जगात असा कोणता सद्धर्म आहे की त्यात स्वातंत्र्य आणि दास्य यांचा धिक्कार केलेला नाही? पारतंत्र्य म्हणजे धर्माचा उच्छेद आणि परमेश्वरी इच्छेचा भंग होय. श्रद्धांजली साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झालेला सावरकरांचा शिवोत्सव हा लेख आज प्रत्येकानं पाठ करण्यासारखा आहे. ते लिहितात, 16व्या शतकात जवळजवळ मरणदशेला पोहोचलेल्या हिंद देशाच्या पुनरुद्धाराचं प्रचंड कार्य एका तरुण पोरानं 5-25 मावळ्यांच्या साहाय्यानं सिद्ध केलं. शिवराय ही राष्ट्रीय विभूती आहे म्हणून शिवरायांचा उत्सव सर्व जाती धर्मांनी थाटामाटात करावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक तेजस्वी पैलू दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे त्यांची पत्रकारिता. 25 जून 1937ला पुणे संपादक संघाच्या वतीनं वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी सावरकरांचा त्यांच्या वृत्तपत्रीय कामगिरीनिमित्त सत्कार केला होता. वयाच्या 12व्या वर्षापासून ते 72व्या वर्षापर्यंत ते पत्रकार होते. अर्थात द्रव्यार्जनासाठी नव्हे, विशुद्ध देशभक्ती हीच त्यामागची प्रेरणा होती. अग्रलेख लिहिणारा 4थ्या इयत्तेतला मुलगा म्हणून सावरकरांच्या पत्रकारितेचा गौरव झाला तो त्यांच्या हिंदू संस्कृतीचा गौरव या अग्रलेखातल्या लेखामुळं. पुढं लंडनला गेल्यावर 1906 ते 10पर्यंत सावरकरांनी त्यांचे वैचारिक गुरु शिवरामपंत परांजपे यांच्या काळ या साप्ताहिकासाठी लंडनची 45 बातमीपत्रं पाठवली, ज्यापासून स्वदेशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या कामी प्रेरणा मिळू शकेल. पुढं रत्नागिरीला स्थानबद्ध असताना 10-12 वृत्तपत्र आणि साप्ताहिकामध्ये समाजकारणावर 300हून अधिक लेख लिहिणारे सावरकर हे निर्भीड पत्रकार होते. समाज सुधारणेचा कार्यक्रम म्हणून त्यांनी रत्नागिरीला नाटकंही लिहिली. रंगभूमीवर ती सादरही करण्यात आली. जे काम 1000 व्याख्यानांनी होत नाही ते एका नाटकानं होतं असा सावरकरांचा विश्वास होता.
संगीत उश्शाप, संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तरक्रिया ही त्यांची 3 नाटकं. 1943ला सांगलीला झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शताब्दी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मानही सावरकरांना मिळाला होता. त्यांच्या उश्शाप नाटकामध्ये अस्पृश्यता ही रूढी कशी तर्कदृष्ट, अमानवी आणि समाजाला आत्मघातक ठरणारी आहे हे दाखवून दिलं. अशा अधमरूढीमध्ये खितपत पडलेल्या बंधूंनी कशा प्रकारे आपला उद्धार करावा याचा वस्तुपाठच सावरकरांनी चोखा मेळ्याच्या आत्मसंवादातून सादर केला आहे. ज्याचं स्वतःचं अंग चिखलात आणि धुरळ्यानं भरलं आहे असा तो एखाद्या भस्म लावलेल्या व्यक्ती इतकाच किंवा सर्वांगाला विभूती लावलेल्या गोसाव्या इतकाच सन्मान्य समजला गेला पाहिजे. हत्तीवर चढून जो कोणी सत्तेच्या अंबारीमध्ये उंच बसतो त्याच्या मस्तकापेक्षा नरांची पायधूळ झाडताना जेव्हा कोणी वागतो तेव्हा अहंकाराचा ताठा कमी झाल्यानं त्याचं मस्तकच नारायणाच्या चरणाच्या अधिक सन्निध गेलेलं असतं. त्यांच्या संन्यस्त खड्ग या नाटकामध्ये शेवटच्या समरप्रसंगातही निर्धारपूर्वक सुलोचना ही नायिका म्हणते, शरण नाही रण, मारिता मारिता मरण. उत्तरक्रिया नाटकामध्ये पानिपतच्या पराभवानंतर सत्व विसरून सारा समाज निद्रिस्त झाला होता आणि अशावेळी या युद्धामध्ये सर्वस्व गमावलेली एक वेडी स्त्री माधवराव पेशव्यांना उत्तरक्रियेचा अर्थ सांगते तेव्हा त्यामध्ये पराभवाचा सूड म्हणजे खरी उत्तरक्रिया असा संदेश दिला जातो. अशा प्रकारे सतत राष्ट्राच्या उद्धाराचाच विचार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची लेखणी केवळ त्यातच मग्न होती. साहित्याच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे कमालीची उंची गाठणारे सावरकर मुंबईमध्ये झालेल्या 1938च्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना संदेश देतात की लेखण्या मोडा नि बंदुका घ्या, कारण जे राष्ट्र खुरटं दुबळं त्याचं साहित्यही दुबळं आणि खुरटंच असणार. याचा दुसरा अर्थ असा की लेखणीचा सदुपयोग करा, ती बंदुकीसारखी चालवा. असा उपयुक्ततावादाचा संदेश देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर निश्चितच साहित्यसृष्टीचं लेणंच आहेत. साहित्यिक सावरकर हा कार्यक्रम आपण ऐकला. लेखन आणि निवेदन होतं मुग्धा गोखले यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.